अथांग समुद्र किनारा आणि बाप्पा विराजमान झालाय या तराफ्यावर आणि त्याच्या सोबत आहेत त्याचे गणेश भक्त। आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी कुठलीही कमतरता भासू नये याची पूर्णपणे खबरदारी घेण्यात आली आहे। खोल समुद्रामध्ये नेऊन आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय। यंदाचं विसर्जनाचं स्वरूप थोडंसं वेगळं असलं तरी भाव एकच आहे की जर काही चूकभूल झाली असेल तर देवा माफ कर, पोटात घालून घे, सगळ्यांना सुखी समाधानी ठेव, राग मानू नकोस आणि आता जातोयस मात्र पुढच्या वर्षी लवकर ये। विलोभनीय अद्भुत असं हे दृश्य आता आपण टीव्ही स्क्रीनवर पाहताय। अथांग समुद्र, गणेश भक्त समुद्र किनारी, तराफ्यावर असलेली चारी बाजूला असलेले लाईट्स, त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त दिसते ती म्हणजे बाप्पाची मूर्ती आणि या अथांग समुद्रामधून बाप्पा आपल्या गावी जाण्यासाठी निघालेला। कोणत्या शब्दात या दृश्यांचं वर्णन करावं हे आता उमजत नाहीये। ड्रोनच्या कॅमेऱ्याने टिपलेली ही दृश्य आपण पाहताय। गिरगाव चौपाटीवर समुद्र किनारी लाईट्स आहेत, प्रकाश आहे, गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत आणि बाप्पाचा तराफा जो आहे, बाप्पा तराफ्यावर विराजमान होत आपल्या गावी चाललेला आहे। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात निवृत्ती यांच्याकडे। निवृत्ती, निवृत्ती माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? पाहतोय की लालबागचा राजा अखेर विसर्जनाच्या दिशेने मार्गस्थ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। जवळपास 12 ते 13 तास लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवरती अडकून पडला होता। जवळपास 6:30 वाजता नवीन तराफ्यावरती लालबागचा राजा विराजमान झाला आणि त्यानंतर लालबागचा राजा 2.5 तासानंतर तराफ्यावरती विराजमान झाल्याच्या 2.5 तासानंतर जो आहे तो लालबागचा राजा आपण पाहतोय की आता विसर्जनाच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर या वर्षीचं जे विसर्जन आहे ते विसर्जन खरं तर सर्वच लालबागचे भक्त असतील किंवा सर्वच गणेश भक्त असतील हे आपल्या आठवणींमध्ये ठेवतील, कारण की जसे आपले 10 दिवस असतात या 10 दिवसामध्ये विशेषतः राजाचं आगमन असेल किंवा राजाची भक्तिभावानं पूजा जी आहे ती चांगल्या पद्धतीने केली जाते, परंतु 11व्या दिवशी भावनिक होऊन सर्वच खरं तर राजाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी बाप्पाचे रूप डोळ्यात साठवून ठेवण्यासारखं आहे। बाप्पा आपल्या गावी निघालेले आहेत। अथांग समुद्र, लाटांचा खळखळणारा आवाज, तराफ्यावरून निघालेला बाप्पा आपल्या गावी चाललाय। ड्रोनच्या कॅमेऱ्याने टिपलेली ही दृश्य, चहूबाजूला विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि लालबागचा राजा आपल्या गावी चाललाय। लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते आपण TV9 मराठीच्या स्क्रीनवर आपण पाहताय। बाप्पाचं रूप जितकं तेजस्वी